पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्याला मिळणार महिला महापौर निधी कपातीवरून पालकमंत्री जयकुमार रावल यांची वित्त विभागावर नाराजी। राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव असून आता धुळे महानगरपालिकेला सुद्धा महिला महापौर मिळणार असल्याचा संकेत पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत। महापौर पदासाठी महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे। मात्र हा निर्णय घेताना भारतीय जनता पार्टी ही व्यक्ती केंद्रित नसून काडर बेस पार्टी असल्यानं कोर कमिटी आणि वरिष्ठ नेते मिळून सर्वांच्या संमतीनं योग्य उमेदवाराची निवड करतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। या निर्णयामुळे आगामी काळात शहराच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा दबदबा पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे जिल्ह्याच्या विकास निधीवरून पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। गेल्या वर्षी 348 कोटी रुपयांचा निधी मिळाला असताना यावर्षी केवळ 292 कोटी रुपयांचेच बजेट प्रस्तावित करण्यात आलं आहे। धुळे जिल्ह्याला मागासलेला असून 2 तालुके दुष्काळग्रस्त आणि 2 आदिवासी बहुल आहेत। अशा परिस्थितीत जिल्ह्याचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी किमान 350 कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचं रावल यांनी सांगितलं आहे। तसेच जिल्ह्यासाठी मंजूर झालेले कॅन्सर हॉस्पिटल जळगावला हलवल्यानं जनतेमध्ये संताप असून त्याऐवजी जिल्ह्यात कृषी विद्यापीठ किंवा डिफेन्स प्रोजेक्ट मिळावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। प्रशासकीय कामाचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी पाणी नियोजनावर विशेष भर दिलाय। सुदैवानं जिल्ह्यातील धरण 100% भरलेली आहेत। मात्र उन्हाळ्यात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मार्च ते मे महिन्याचं नियोजन आताच करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। शेतीसाठी पाणी सोडताना विलंब करू नका, अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावी लागतात। ही बाब प्रशासनासाठी अपमानास्पद आहे असा इशारा त्यांनी दिला आहे। जिल्ह्यात 25% अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानं कामाचा वेग मंदावला असला तरी उपलब्ध निधीतून दर्जेदार आणि वेगवान कामं करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी लोकप्रतिनिधींनी दिला आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। जिल्ह्याचा आराखडा सुद्धा तयार होत आलेला आहे, पण त्याच्या दृष्टीने काय आजच आम्ही त्या संदर्भातला आढावा घेतला। यावर्षी सुदैवाने सगळे धरणं 100% भरलेले आहेत आणि पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे। त्या उपलब्ध साठ्याचं नियोजन करण्याचं काम जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। आता आम्ही त्या संदर्भात आत्ताची बैठक झाली। ते पाणी जे आवर्तन वेळेवर सोडणं आहे, इरिगेशन विभागाला आम्ही तेच सांगितलं की जे पाणी सोडणं ते वेळेत सोडलं गेलं पाहिजे, नाही तर सरपंच कार्यकर्ते पाठपुरावा करतात, मागणी करतात, आंदोलन करतात आणि मग पाणी सोडणं हे एक प्रकारचं लोकांना अडचण निर्माण करणं आणि अपमानजनक आहे। जे वेळेत आहे ते वेळेत पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि जिल्हा प्रशासनानं जिल्हा अधिकाऱ्यांना सीओ जिल्हा परिषद महानगरपालिकेचे आयुक्त सगळ्या सीओना सूचना दिली की पाणी पुरवठ्याची उपाययोजना ही आता डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये जर आपण केली तर मार्च एप्रिल मेचा महिना हा व्यवस्थित जाईल। मला असं खात्री आहे की सगळं नियोजन त्याच्या माध्यमातून होईल आणि धुळे शहरामध्ये आता जी पॉलिटिकल परिस्थिती पुन्हा स्टेबलायझेशन झालेली आहे तर धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये विकासाची नांदी आता आलेली आहे। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी फार महत्त्वाचा विषय 28 जानेवारीला देशाचे माननीय पंतप्रधान हे स्वतः दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर धुळे जिल्ह्यामध्ये जाणारी रेल्वे ट्रॅक याचा आढावा स्वतः देशाचे पंतप्रधान घेणार आहे। त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी करून त्याच्यामध्ये माहिती द्यावी। त्याचबरोबर जिल्ह्याची सकारात्मक आणि प्रगतिशील भूमिका कशी जाईल याच्या अगोदरच माहिती पुरवावी असे मी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा टप्पा 2 त्याची सुरुवातीचा एक प्रकारचा संकेत आपल्याला मिळतोय आणि ती सुरुवात म्हणजे धुळे जिल्ह्याचा विकास हा 100% होणार, जगाच्या नकाशावर धुळे जिल्हा पोहोचणार। त्या गोष्टीसाठी आम्ही आतुर आहेत, प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे आणि देशाचे पंतप्रधान स्वतः 28 जानेवारीला ज्यावेळेस आढावा घेणार आहे त्याचं महत्त्व आम्ही सगळेजण समजतो। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वतःच घेतली आहे, त्यांचंही मी स्वागत करतो। थोडा विलंब झाला कारण मागच्या 3-4 महिन्यापासून निवडणुकीची आचारसंहिता आहे। आता वर्ष संपायला 2 महिने 2.5 महिने बाकी आहेत आणि म्हणून वेगाने सगळे काम सुरुवात करण्यासंदर्भात सांगितलं। विशेषतः जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय मान्यता जवळपास सगळ्याच मंजूर झाल्या, पण सगळ्या कामांचा आढावा घेऊन वेगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे।
थोडंसं आमदारांमध्ये नाराजगी सुद्धा आमदारांनी सगळ्यांनीच व्यक्त केली की राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाहीये, दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतोय. धुळे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे, परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी कमी होतोय आणि म्हणून चिंता व्यक्त केली. मागच्या वेळेस 348 कोटीचा बजेट होता, यावेळेस केवळ 292चाच बजेट करायला लावला. अर्थात तो प्राथमिक आहे, पण आमची अपेक्षा होती की यावेळेस 350 कोटी हा राहायला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून जिल्ह्याची जनता ही अत्यंत आतुर आहे. 2 तालुके दुष्काळग्रस्त आहेत, 2 तालुके आदिवासी बहुल आहेत आणि मग जिल्ह्याच्या मध्ये विकासासाठी फार मोठा अनुशेष आहे. त्या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी हा जास्तीत जास्त मिळावा असं आम्ही वित्तमंत्री महोदयांना आग्रह करणार आहे की इतर जिल्ह्यांना जसं न्याय मिळत असतो तसं आमच्या जिल्ह्यांना सुद्धा मिळावा. काही योजना आम्हाला मंजूर झाल्या, त्या योजना सुद्धा आम्हाला मिळाल्या नाही. जसं कृषीच्या माध्यमातून जी योजना आहे ती अनेक जिल्ह्यांना लागू झाली, परंतु धुळे जिल्ह्याला तशी कृषीची योजना ही लागू झाली नाही. कॅन्सरच्या संदर्भातला हॉस्पिटलची जी योजना होती ती धुळे जिल्ह्याला मंजूर झाली, पण नंतर कॅन्सल करून ती जळगावला देण्यात आली. याबद्दल सुद्धा जिल्ह्याच्या जनतेने नाराजगी व्यक्त केली. मागच्या काळात आम्ही हे सुद्धा मांडलंय व उत्तर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ नगरला अहिल्यानगरला आहे, आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे, विद्यापीठ जी आहे ती जळगावला आहे. तर धुळेचे लोक सुद्धा एकतर मग ऍग्रिकल्चर कॉलेज मधला जो विभागणी करून ऍग्रिकल्चर विद्यापीठ आम्हाला द्यावी किंवा अजून काय आम्हाला डिफेन्स हब वगैरे काहीतरी द्यावं, कारण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांचं विशेष लक्ष हे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहे. काही मागासलेले जिल्हे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.